नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. आरविश आणि मम्मा. ओके मंडळी, आज आहे 31 आणि आज सकाळी जे काही झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सकाळपासून जे काही झालं होतं ते शेअर केलं तुमच्यासोबत. माझं घरातलं काहीच काम नव्हतं आवरलं. माझा संध्याकाळचा काहीतरी वेगळा प्लॅनिंग होता, पण माझा सगळा प्लॅनिंग आजच्या या दिवसामुळे फ्लॉप झाला 31चा. पण मग मी माझं मन नाराज नाही केलं किंवा माझा मूड ऑफ नाही करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि मी जास्त टेन्शन पण नाही घेणार आहे. त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगेल, कारण तुम्हाला माहिती आहे लास्ट टाईम मला आजारी होते, ICU मध्ये ॲडमिट करायला लागलं होतं. आणि आता परत जर माझी तब्येत खराब झाली किंवा मी जास्त टेन्शन घेतलं तर आता परत तेवढं माझ्याकडनं होणार नाही आणि मला ते परत तसं ते करायचं पण नाही आहे. त्याच्यासाठी मी असा माझा मनाचा की निश्चय करून घेतला की आपल्याला स्वतःला जेवढं बिझी ठेवता येईल तेवढं बिझी ठेवायचं आणि या सगळ्या गोष्टीतून जेवढं लवकरात लवकर बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडण्याची कोशिश करायची. ऑलरेडी मला मेडिसिन्स चालू आहे की मला फिट नाही आली पाहिजे आणि या सगळ्या टेन्शनचा मला त्रास झाला किंवा माझ्या जीवाला तुम्हाला माहिती आहे फिट येणं खूप रिस्की काम आहे आयुष्यामध्ये. हे मला स्वतः डॉक्टरनी सांगितलेलं आहे. आणि मला जर परत फिट आली, उद्या माझ्या जीवाला कमी जास्त झालं तर माझ्या पोराकडे बघणारं कोणी नाही आहे, माझ्या लेकराचे हाल होतील. त्यासाठी मी असं ठरवलेलं की मला बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं आहे काही गोष्टींचं आणि मला विचारच नाही करायचा आहे. त्यासाठी मी निघते थोडी बाहेर. ॲक्च्युली माझा प्लॅन खूप छान होता, खूप वेगळा होता, पण मी तो सगळं कॅन्सल केलेला आहे कारण जे काही चालू आहे ते डोक्याच्या बाहेर जात होतं सकाळपासून. आणि हो, मी सकाळपासून जेवणसुद्धा नाही केलेलं. आत्ता मी सगळं म्हणजे आता भांडी घासली, त्याच्यानंतर किचन साफ केला, देवाला दिवाबत्ती केली, सगळं आत्ता संध्याकाळचं मी आवरलं आणि माझं घरातलं सगळं आवरून वगैरे झालं. मग मी निघाले थोडी बाहेर आणि नाही म्हटलं तरी घरातलं थोडं वातावरण चेंज झालेलंच आहे. त्या सगळ्या गोष्टींमुळे थोडा फरक पडतोच. आपण कितीही नाही म्हटलं तरी ते चेहऱ्यावरती दिसूनच येणार. तर ठीक आहे, चालेल. जसं ठरवलं आहे त्या हिशोबाने बाहेर निघते. बघू, एक तर विव्याना मॉलला जाईल किंवा खूप काही प्लॅन असतात 31चे, तर सगळं कॅन्सल केलेलं आहे मी. तर बघू, विव्यानाने तर कोरम मॉलला जाते आणि बघू काय एन्जॉय करता येईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. आरविशला पण आज फक्त दुधावरतीच आहे, जास्त काही भरवलेलं नाही आहे. आरविशला खिचडी बनवली होती पण नाही खाल्ली त्याने आणि माझं पण एवढं काय मन नव्हतं लागत. तर मग ठीक आहे, चला, झालं ते झालं. नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे. आता 12 वाजता ही रात्र जी जाईल ती शेवट असेल ह्या सगळ्या गोष्टींचा. याच्यानंतर परत कधीच हा विषय घेतला जाणार नाही किंवा त्या विषयावरती बोलायचंच नाही आहे मला. आणि मला स्वतःला त्रास नाही करून घ्यायचं आहे, माझ्या आरविशसाठी, बाकी कुणासाठीच नाही. इव्हन मी विशालचं पण नाव याच्यामध्ये घेणार नाही की मला विशालसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. फक्त माझ्या बाळासाठी मला जगायचं आहे, कारण आई गेल्यानंतर लेकरांचे काय हाल होतात ना, हे मी चांगल्या तऱ्हेने अनुभवलेलं आहे. त्यामुळे माझ्या बाळासाठी मला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे आणि फक्त माझ्या बाळासाठी, बाकी मला कुणाशीच काही घेणं देणं नाही आहे. हे मी तुम्हाला क्लिअरली सांगून टाकते आज व्हिडिओमध्ये. बाकी आरविशला पण छान तयार केलेलं आहे, विशालनी तयार केलं त्याला. मी काम आवरत होते तेव्हा आणि आरविशने त्याचा गॉगल तोडून टाकला ना. बाबू हाय करा सर्वांना, हाय करा. आणि हा जो कुर्ती बोलाल तर हा कुर्ती मी त्या दिवशी नवीन घेतला होता, तोच मी आज घातलेला आहे व्हाईट कलरमध्ये. खरं तर मला स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायची खूप इच्छा झाली होती, खूप जास्त मन होतं माझं तिकडे जायचं, पण आज पॉसिबल नाही झालं, उशीर झाला. तर उद्या नक्की मी जाणार स्वामींच्या मठामध्ये. तर उद्या तो पण व्हिडिओ असेल, तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमच्या इथे खाली भंडारा आहे, खूप पब्लिक आहे, म्हणजे 5 ते 6 वाजेपासून एवढी पब्लिक येते, एवढी पब्लिक आहे ना, बापरे. म्हणजे जेवण करायला जवळजवळ 500-600 लोक येऊन गेले जेवण करण्यासाठी, जास्त असतील आणि खूप गर्दी आहे खाली. भंडारा आहे तर ठीक आहे, तुम्हाला जर खाली गेले तर दाखवते थोडक्यात. चला मग चला निघते आता. आम्ही रिक्षासाठी थांबलो आहोत, विशाल, मी आणि इकडे हरविश आहे. हरविश पण रिक्षाला हात करतोय. रिक्षा थांबत नाही संध्याकाळी ठाणा स्टेशनला जाण्यासाठी. इकडनं थोडं लेट रिक्षा मिळते, तर आम्ही वाट बघतोय रिक्षाची आणि त्याने भेटून चाललं त्याचं. तर इकडे बघा हरविश कसा उभा राहिला. विव्याना मॉल. तर ठीक आहे, चला मग. मंडळी, आमचं ठाणे आणि खरंच या ठाण्याने खूप जीव लावलं आहे. खूप मजा येते इथे राहायला. बाहेर निघाल्यानंतर असं मन फ्रेश होऊन जातं ना, सांगते तुम्हाला. छान वाटतं मग निघाल्यानंतर, असं काय वाटतं. आणि काय बोलू, कार मारायला लागतो.
लाइटिंग खूप सुंदर केलेली आहे, तुम्हाला पण दाखवते. गाईस तुम्ही बघू शकता किती छान सजवलं आहे विवियाना मॉल आणि खरंच खूप सुंदर दिसतोय. क्रिसमस ट्री आहे, क्रिसमस सेलिब्रेशन केलेलं असेल ते. हा आहे आमचा विवियाना मॉल. इकडे आहे विशाल. इकडे आहे आर्विश आणि विशाल. आर्विश बघा बाबूच्या बाबाकडे जा. मम्मा हाय, तुझे व्हिडिओ. मी आहे स्मार्ट बाजारामध्ये आणि मी शोधते विशालला. विशाल आणि आर्विश कुठे गायब झालेत काही कळत नाही आहे. बिल करण्यासाठी आले होते बट ते मला दिसत नाही दोघं जण पण, आणि मी शोधते त्यांना. चला मंडळी तुम्ही वरतून बघू शकता ते छान वाटतंय. मंडळी एवढी गर्दी, आज एवढी गर्दी आहे मॉलमध्ये, अक्षरशः खूप जास्त गर्दी आहे. आणि पिझ्झा वगैरे खाण्यासाठी पण खूप गर्दी आहे. आम्ही बर्गर किंगमध्ये आलो आहोत पण लाईन लागलेली आहे अक्षरशः. प्रत्येक गोष्टीसाठी एवढी गर्दी आहे ना आज. दाखवते मी तुम्हाला. बघू शकता खूप गर्दी आहे. तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा मंडळी आम्ही आलो आहोत इकडे. खूप जास्त गर्दी आहे, एवढं गर्दी आहे तुम्ही तुम्हाला सांगू नाही शकत. फुल पॅक आहे आज आणि सुट्टी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 31st आहे तर विशाल गेलेत ऑर्डर घेण्यासाठी. बघू आता काय घेऊन येतात माहिती नाही, तसं आल्यानंतर शेअर करेल तुमच्यासोबत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. इकडे पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि इकडे मसाला डोसा आहे. आर्विशने मसाला डोसा खाल्ला आहे व्यवस्थित. विशाल खूप जास्त गर्दी आहे. 20 मिनिटं झाले ऑर्डर घेऊन, आत्ता आली ऑर्डर. तुम्ही पाहू शकता की इथं जे एन्व्हायरमेंट आहे किती गर्दीचं आहे. 31st आहे. मी मसाला डोसा मागवला होता. मला असं सिंपल लाईट खायची काहीतरी इच्छा होती. तो मसाला डोसा मागवला आणि विशालने पिझ्झा घेतला आहे. बघूया व्यतिरिक्त काय ऑर्डर केलं तर तुम्हाला सांगेल मी. तर चला मग खाऊन घेतो आणि बोलतो तुमच्यासोबत. छान आहे मसाला डोसा पण. म्हणून पण बोलवतो. हो मग
झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर मग खूप मजा येते फिरायला खरं सांगायचं तर. आणि ठीक आहे, ओके. बाकी अदरवाईज तर वाजून गेलेत 12 आणि 12 वाजल्यानंतर तुम्ही पाहिलं वरती किती छान जल्लोष झाला होता आणि नवीन वर्षाची सुरुवाती झालेली आहे. तर मग नवीन वर्षाच्या तुम्हाला आमच्या दोघांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष खूप छान जावं तुम्हाला. आणि काही नवीन काही लोकांनी ठरवलं असेल की आयुष्यात काहीतरी स्वप्न असतील ते पूर्ण करायचे असतील. यावर्षी काही जणांचे गोल्स असतील ते गाठायचे असतील आणि अजून खूप काही गोष्टींचे करायच्या असतील. तसे आमचे पण स्वप्न आहेत. काहीच गोष्टींसाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. जर यावर्षी ते सक्सेस झालं तर नक्की आपण तुमच्यासोबत शेअर करू ना विषयात. आमचं खूप एक म्हणजे आमच्या दोघांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं यावर्षी प्रयत्न असेल आणि ते जर स्वप्न पूर्ण झालं तर ते लवकरच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि खूप छान वाटलं हे म्हणजे ह्या वर्षी जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि काही चांगली गोष्ट ही घडली की माझी यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे या वर्षी आणि हे आपलं अजून 3रं वर्ष चालू झालेलं आहे. आणि अजून हे खूप चांगली गोष्ट झालेली आहे माझ्या लाईफमध्ये किंवा मला तुमच्या सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे, खूप चांगलं प्रेम आहे. तर हेच पाहिजे मला, दुसरं काय नको. आणि असेच आशीर्वाद तुमच्या आयुषसोबत असू द्या, विशालसोबत असू द्या, आमच्या फॅमिलीसोबत असू द्या. आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही विवेकाच्या समोर येऊन बसलो आहे. सगळ्यांना बसायला अशी जागा आहे तर तिकडेच येऊन बसलेलो आहे. मग विशाल, मला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची. आरविश आणि मम्माचे आमचे जे चॅनल आहे त्याच्याकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता तुम्ही बघतायत की अजून लोक इथं खूप अजून गर्दी आहे. नवीन वर्ष आता सुरू झालं आहे आणि जसं तुम्ही जल्लोष तुम्ही बघू शकता इकडे. तुम्हाला जल्लोष दाखवते किती लोक आहे इथे इकडे. मंडळी, हा व्हिडिओ मी इकडेच सेंड करते आणि आता मी जस्ट घरी जाऊ. आणि घरी गेल्यानंतर मग आरविशला तर झोप आली आहे, त्याला लगेच झोपवेल मी आणि मी पण आराम करेल थोडासा. आज सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं तर आत्ता मी खाल्लं आहे. तर मला खूप हेवी वाटते ना, अक्षरशः माझे डोळे बंद होत आहेत. मला एवढी झोप येते. मी आली नसती घराच्या बाहेर तर तेच टेन्शन घेत बसली असती किंवा माझा सगळा जो टाईम आहे तो मोबाईलमध्येच गेला असता. तर मग मी बेस्ट ऑप्शन म्हणजे बाहेर निघाली घराच्या. आणि मला या सगळ्या गोष्टींमुळे माझा आजचा दिवस खराब नव्हता करून घ्यायचा. ॲक्च्युली माझी सकाळ जी झाली त्याच्यानंतर जो टाईम गेला तो कठीण गेला. मला संध्याकाळचे 5 वाजले ते मला कळलं नाही या टेन्शनमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मग संध्याकाळ मला खराब नव्हती करायची. तरी माझे खूप काही प्लॅन होते. काही गोष्टी बुक केलेल्या होत्या त्या पण मला कॅन्सल कराव्या लागल्या. पण मग तरी पण मी माझं म्हणजे 31ची जी नाईट आहे ती माझ्या प्रकारे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला. कारण आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी होत राहतील आणि कितपत कोणाचं टेन्शन घ्यायचं. मी जसं तुम्हाला पण पहिले पण सांगितलं की आता टेन्शन घेऊन जमणार नाही किंवा तेवढा विचार करून जमणार नाही. कारण मला त्रास होतो, हॉस्पिटलचा खर्च, त्याच्यानंतर माझ्या मेडिसिन्स चालू आहेत, गोळ्या औषधं, या सगळ्या गोष्टी पण मला लक्षात घ्यावे लागतील. आणि दुसरं कोणासाठी नाही तर आपल्या बाळासाठी तरी स्ट्रॉंग राहावं लागेल आणि पोरासाठी सगळं करावं लागेल. तर ठीक आहे, व्हिडिओ इकडेच एंड करते. आता तुम्ही मला परत बोलाल की आरती तू एवढी टेन्शनमध्ये होती आणि तू रडत होती, मग तू बाहेर का गेली. तर बाहेर निघायचं कारण हेच आहे की थोडं माइंड फ्रेश होईल, माइंड थोडं फ्रेश होईल यासाठी मी बाहेर आले. आणि तुम्ही जे पाहिलंच जे आहे ते. तर ठीक आहे, चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मी इकडे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.